बांधव, शाळेतील विद्यार्थी, कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी जे बसलेले आहेत, माझ्या भगिनी शिक्षण घेतलेल्या ज्या या ठिकाणी आहेत, आपण सुद्धा या दृष्टीने आता 2-3 भगिनींनी आपल्या ताईंनी खूप छान मतं व्यक्त केली, शिक्षण घेत असणाऱ्यांनी शिक्षणातली खंत व्यक्त केली की भारतीय राज्यघटनेमध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे तत्व परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेल्या 75 वर्षापूर्वी समाविष्ट केलेले आहेत आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ हे आपल्या राज्यघटनेचं मूळ बेसिक तत्व आहे. कायद्यासमोर सर्व समान आणि सर्वांना समान संधी, शिक्षण आणि आरोग्य याच्या सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत असं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घटनातज्ञांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. परंतु गेल्या 75 वर्षापासून आपल्या मराठा समाजाला शिक्षणामध्ये आपला हक्क मिळत नाही, समानतेची वागणूक मिळत नाही, नोकरीमध्ये संधी मिळत नाही. आमची 50 एकरवरली शेती 5 एकरवर आली, 5 एकरवरली शेती 5 गुंठ्यावर आली आणि जेव्हा 50 एकर शेती होती किंवा 5 एकर शेती होती तेव्हा आमच्या वडीलधाऱ्यांनी, आजोबा पंजोबांनी आणि वडिलांनी मोठे उदार अंतकरण करून या महाराष्ट्रातल्या आपल्या छोट्या भावांना, इतर जाती समूहाला आरक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या किंवा जेव्हा जेव्हा दिल्या गेल्या, बेकायदेशीररित्या दिल्या गेल्या. ज्या ओबीसी बांधवांचं आरक्षण 14% 32% नेलं, आता माझ्या ताईंनी सांगितलं, एका ओळीचा 4 ओळीचा GR एका दिवसामध्ये तो GR केलेला आहे आणि 27% आरक्षण 52% नेऊन ठेवलेलं आहे. ती आपल्या आरक्षणामध्ये घुसखोरी केलेली आहे. 1994चा GR आहे. आम्ही त्या GR विरुद्ध 1994 पासून 2022 पर्यंत आम्ही कधीही त्या GR बद्दल आक्षेप केला नाही. आमच्या कोणीही माता भगिनीने, भावाने कधी कोर्टामध्ये आक्षेप घेतला नाही. यापूर्वी ज्या ज्या समूहाला आरक्षण दिले गेले त्या समूहाला आरक्षण देत असताना कधीही कुठल्याही प्रकारची समिती नेमली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आयोग नेमला नाही आणि त्या भावांना आरक्षण दिले तेव्हा आम्ही कधीही कोणी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही, कोर्टामध्ये गेलो नाही. 5 एकरवरली शेती 5 गुंठ्यावर आली, शिक्षणामध्ये संधी मिळाला, माझा मायबाप उपाशी मरायला लागला, लेकरू बाळाचं शिक्षण होणार झालं आणि शिक्षणापासून वंचित राहू लागला. शिक्षण शिकलं तर नोकरीमध्ये संधी मिळणार झाली, कारण मराठा असल्यामुळं आणि आरक्षणाची सवलत नसल्यामुळं. लग्नात वयात आलेली माझ्या भगिनीचं लग्न, कारण बापाच्या खिशात पैसे नाहीत, शेती नापीक व्हायलेली, शेती पिकना झाली, निसर्ग साथ देना झाला, सरकार मायबाप त्या पिकलेल्या धान्याला भाव देना झाला आणि बाप खचून जाऊ लागला आणि बाप खचून गेल्यामुळं बाप आत्महत्या करू लागला. या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या मराठवाड्यामध्ये झाल्या आणि या मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही आत्महत्या झाल्या त्या सर्व आत्महत्यामध्ये सगळ्यात जास्त जर टक्केवारी 90% म्हणायला हरकत नाही, माझा मराठा बांधव त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय. आणि मग ह्या आत्महत्या वाढू लागल्या, सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली, गावोगाव 100, 200, 500 तरुण बांधव, नोकरी नाही, शेती नाही, म्हणून त्यांचं लग्न होईना झालं, नोकरी मिळाना झाली आणि बेरोजगाराने भटकायला लागले. रोजगार उपलब्ध नाही, उद्योग करण्यासाठी सरकार सुविधा देईना झालं, कारण आम्ही मराठी आहोत म्हणून. म्हणजे आमच्या बापदादांनी या महाराष्ट्राला घडवलं, देशाला घडवलं. छत्रपती शिवरायांनी हा स्वराज्य निर्माण केलं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी 2 छत्रपती या देशाला दिले आणि या देशाचं संरक्षण केलं, रक्षण केलं सगळ्या जाती धर्माचं, परकीयांच्या टोळ्यापासून. आणि आज आमच्यावरती ही वेळ आलेली असताना आमचेच बांधव जे इतर जाती समूहाचे आहेत, सर्वसामान्य ओबीसी बांधव हा मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसीच्या मतावरती स्वतःच्या पोळ्या भाजून घेणारे जे कोणी स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून घेतात ते हरामखोर मात्र या ठिकाणी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध करतात. आपण मात्र त्यांना मतं देऊन मोठं करतो आणि त्यांना मोठं करून त्यांना सत्ताधारी बनवलं, त्यांना राज्यकर्ते बनवलं आणि आज तेच आपल्या आरक्षणाला विरोध करतात. नव्हे एवढंच काय तर आमच्यावरती, आमच्या भगिनीवरती खोट्या केसेस करायला भाग पाडतात. त्यांना आम्ही निवडून दिलं, तेच इतर जाती समूहाचे नेते मंडळी आम्हाला सगळं की पळ करून सोडत आहेत. आम्हाला खायला प्यायला
मिळत नाही म्हणून आम्ही उपाशी राहत आहोत. शिक्षणात संधी नाही, शिक्षणात नाही, नोकरीत नाही. आणि मग ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे, हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. माझ्या तरुण भावांना जे जे विद्यार्थी म्हणून आहेत, ज्या विद्यार्थिनी म्हणून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, महाविद्यालयात असतील किंवा शाळेमध्ये असतील, ही लढाई तुमच्यासाठी आहे. ही लढाई तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की एक दिवस तुम्ही मराठा आरक्षणासाठी द्या. तुमच्या सर्व मित्रमंडळी, तुमच्या सगळ्या मैत्रिणी एक दिवस या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. वेगवेगळ्या पद्धतीनं जे जे काही आंदोलन या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेब आदेश देतील त्याप्रमाणे आंदोलन आपले चालू आहेत. आंदोलन भरपडू द्यायचं नाही, कारण विरोधकांना आणि आपल्यातल्याच काही बांधगुळांना, ज्यांना आम्ही सत्तेवर बसवलेलं आहे त्या लोकांना आणि ज्यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहेत त्यांना आपलं आंदोलन भरकटावं अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. आपल्या तरुणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, आपले तरुण जेलमध्ये गेले पाहिजेत, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. भावांनो, हात जोडून विनंती आहे, आंदोलन भरकटू देऊ नका. आपल्याला लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानेच आंदोलन करायचे. कितीही गुन्हे दाखल झाले हरकत नाही. काल ज्या आपल्या भावाने या ठिकाणी गिरवलीच्या शत्रुघ्न काशीद या भावाने मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्याची व्हिडिओ क्लिप सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहे की एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, जरांगे पाटील जिंदाबाद अशा घोषणा देत देत त्या भावानं पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारली, पोलीस प्रशासनाच्या समोर मारली आणि त्या भावाचं प्रेत या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी आणलं. आणि ते प्रेत इथून जात असताना या ठिकाणी त्या ठिकाणी मराठा बांधवांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं होतं आणि दिवसभर त्या ठिकाणी मराठा समाजाची गर्दी होती. सगळेजण ते प्रेत अंत्यदर्शन घेत होते आणि त्या ठिकाणी त्या भावना, लोकांच्या भावना, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे ही भूमिका घेतली. आणि त्या भूमिकातून त्या कुटुंबाला पुनर्वसन होण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले. सर्व भावांनी या ठिकाणी खंबीरपणे लढा लढला आणि त्या ठिकाणी खंबीरपणे सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा आपण थोडासा प्रयत्न केला.